सिद्धाताई, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते, विशेषतः वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं पावलं उचलली गेली त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यापूर्वी सुद्धा अनेकदा असं झालेलं आहे, जेव्हा जेव्हा एखादं मोठं प्रकरण होतं महिला आयोगाच्या अध्यक्षांची राजीनाम्याची मागणी केली जाते, पण आता जी मागणी केली जाते त्यावर काय? बघा, मी सुद्धा महिला आयोगावर काम केलेली एक कार्यकर्ता आहे, मी सुद्धा सदस्य म्हणून काम केलंय। याच्यामध्ये मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की कुणाला एकाला टार्गेट करून प्रश्न सुटणार आहेत का? ज्या काही त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत ऐकून पण घेण्याची आपली तयारी असली पाहिजे की काय केलं, कुठून लेट झाला, काय लेट झाला, आणि त्यांनी सविस्तर त्यांची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी मांडली। मला तर सांगायचंय की विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ज्यांना ज्यांना वाटतंय की चुकीचं झालंय त्यांनी सुद्धा एकदा त्यांच्याकडून एकदा समजून तर घ्या की नक्की काय झालंय, स्टेप बाय स्टेप समजून घ्या। इतके सगळे मेल येतात, दिवसाला 2,500-3,000 हजार मेल येतात, त्या मेलला वाचायला रिप्लाय द्यायला आपल्याकडे मॅनपॉवर नाहीये। मी जसं तुम्हाला म्हटलं तरी सुद्धा जे जे काही करता येईल त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेमध्ये केलंय आणि ते त्यांनी दाखवलंय। इथं कुणाची बाजू घेण्याचा अजिबातच काही रोल नाहीये, कारण मागे मी असं म्हटलं तर मला म्हणले नाही रुपाली चाकणकरांची बाजू घेतात। रुपाली चाकणकर म्हणून नाही, महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतेय, पण एका व्यवस्थेला टार्गेट करून जमणार नाही। मयुरी जगतापच्याच केसबद्दल जर म्हणायचं, आपण स्पेसिफिक केसेस का म्हणायचं, सगळ्याच केसेस बघा, आधी पोलीस स्टेशनला जातात, त्या भरोसा सेलला जातात, त्यांची अकाउंटेबिलिटी कोण चेक करणार, त्याच्यानंतर त्या येतात महिला आयोगाला आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती रिमार्क मारून संबंधित पोलीस स्टेशनला पाठवतात, आणि त्यामुळे त्यांचीही अकाउंटेबिलिटी चेक करायला पाहिजे। महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे, याची सुद्धा चौकशी होईल। महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल, तेही आपल्या समोर येणार आहे। पण त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हेही लक्षात येईल की महिला आयोग कुठं चुकलंय, पोलीस यंत्रणा कुठं चुकली आहे, भरोसा सेल कुठे चुकलंय, या सगळ्यांची त्या ठिकाणी चौकशी होईल